पुढची बातमी आहे ती सोलापुरातून। सोलापुरामध्ये पाणी प्रश्नाच्या निमित्तानं ठाकरे गट आक्रमक झालाय। उबाठानं आंदोलन करत शहरामधल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडली आहे। या वेळेला त्यांनी हंडा फोडून आपला निषेध व्यक्त केला। महापालिकेचे सत्ताधारी भाजपवाले एक दिवसात पाणी देतो म्हणून मतं घेतले, निवडून आले, परंतु त्याचे भाषण करताच आले। फक्त राहिलेले 20-22 फक्त निष्ठावंत राहिलेले आहेत, परंतु त्यांचं सुद्धा तिथं काय चालत नाही। 8 दिवसात पाणी देतात, वर्षाचा टॅक्स येतात, गढूळ पाणी देतात। शहरातल्या नागरिकांच्या पोटाचा आजार वाढलेला आहे। या सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त बिडी कामगार असू द्या, महिला कामगार असू द्या, कामाला जायचं कधी, पाणी भरायचं कधी असा प्रश्न आहे। त्यामुळे शिवसेनेने त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, उद्या महापौराला सुद्धा जाब विचारणार आहे, त्या भ्रष्टाचारी पालकमंत्र्याला सुद्धा जाब विचारणार आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व सोलापूरचे संपर्क प्रमुख सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने जाऊन आम्ही महापालिकेत आयुक्तांना जाब विचारला की आज 34 वर्ष झाले हद्दवाढ होऊन आजही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आणि गढूळ पाणी येतं आणि प्रशासनावर त्यांची पकड नाही।